राऊतचं तोंड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे. संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील, ते कुठेही एक राहणार नाही. याच्यात भीष्माचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये. काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्षनेतापद हे त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणून ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मागच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे, संजय राऊतांच्या वर्तनामुळे सत्ता आमच्या हातात आली. यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का तुमच्यामुळे? संजय राऊतला तर आम्ही थँक्स म्हणतो. संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना, मला वाटतं घर का भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे. स्वतःचा टीआरपी जरूर त्यांचा वाढलाय, परंतु महाविकास आघाडीला त्यांनी पार खड्ड्यात टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे. म्हणून आता असे लोक त्यांच्याकडे असणं हे आमच्यासाठी सुद्धा एक चांगला शुभ शकून आहे.